नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 10वा. आणि या अध्यायामध्ये दुर्वांकुराची तुला, कौंडिन्य मुनीच्या पत्नीच्या संशयाचे निरसन आणि स्थावर क्षेत्र महात्म्य एवढ्या कथा आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. जय जय आजी चिंतामणी विश्वात्मिया मोक्षदानी. नाम तुझे घेता वदनी चिंता विघ्ने नासती. गुणाधीशा श्री गणपती परिगुण तू तेही न जाणती. ऐसी अगम्य तव शक्ती वेदवर्णिता भागले. कारणादी महाकारण 21 स्वर्गादी संपूर्ण. सप्त पाताळे ही सर्व निर्मोन खेळ केलासी विचित्र. चतुर्युगाचे करोनी प्रमाण त्यात 14 मनू गोविले जाण. अनंत ब्रह्मांडाचे अंतर समान गती भिन्न केल्या सर्वासी. सर्वाचे सूत्र धरोणी हाती नाचविसी तू गणपती. ऐसी ही तव अगाध शक्ती ही केवी वर्णू एकमुखे. दुंडी वरदा एकदंता दया सागरा गुणवंता. वदविसी स्वये सुरस कथा दास्य हृदयी वसोनी. मागील अध्यायी जनक चरित्रा कांते लागी मुनी वदता. तेव्हा तिने पदी ठेवणी माता हस्त जोडोनी प्रार्थित. दुर्वाचे ऐकोनी महिमान संशय भ्रमले माझे मन. तरी दुर्वांकुरेच करून तुष्ट काय म्हणून होतसे. नवनिधा करता सद्भक्ती प्रसन्न होतसे श्री गणपती. पूर्वी तुम्ही हे मजप्रती या सच्चरित्रा माझी कथिलेत. त्यात नाममहिमा कथिला थोर करता याचा मनी विचार. तर याहुनी थोर काय दुर्वांकुर नवल हेची वाटते. एक वेळ वदता गजानन आत्मरूप दे त्या लागून. द्विवार करता नामस्मरण ऋणी होतसे देवत्याचा. गणेश तीर्थ होता अवलोकन मुक्ती देतसे गजानन. तीर्थी घडता जरी स्नान सायुज्यता पद पावे. दुर्वासम वदता नसे पुष्प ऐकता भ्रमले माझे मन. तरी संशय दुस्तर हा निरसून चित्त शांत करावे. वदोनी ऐसे तये क्षणी सद्भावे लागली मुनिचरणी. प्रेमांबुधारा चालल्या नयनी पतिवदन विलोकिता. जाणून प्रियेचे मनोगत मुनी झाला हर्षभरित. धरोनिया तियेचा हात वदता झाला ते काळी. संशय वारोनी आता समस्त पूर्ण करी स्वमनोगत. दुर्वा महिमा ज्वाती अद्भुत विलोकी आता स्वनेत्री. दुर्वासम वस्तू पाही त्रयभुवनात दुसरी नाही. तिथे ब्रते जी जी पाही ती दुर्वा समान न होती. हेमादी धरा गौदान करता योग यागादी साधन. न होती हे दुर्वे समान अद्भुत महिमा दुर्वेचा. कौंडिन्य ऐसे वदोनी सद्भावे अर्चिला चिंतामणी. मंत्रपुष्पांजली समर्पोनी स्तुती करीत आनंदे. हृदयी चिंतोनी लंबोदर हृदयी प्रार्थोनी जगद उद्धार. मस्तकीचा एक दुर्वांकुर स्वकरे उचलवणी घेतला. हस्ती घेऊनी दुर्वांकुर काय करी मग योगेश्वर. सती हस्तकी देऊनी सत्वर सांगे गुह्य हृदयीचे. दूर करोनी आता संशयासी सत्यमानी मम वचनासी. पूर्ण करी मनोगतासी शीघ्र आता जावनी. पूर्ण ब्रह्म जो मोक्षदानी तोची हा घे चिंतामणी. नमन करुणी प्रेमे चरणी इंद्रभुवनी जाये का. प्रार्थोनी या वज्रपाणी दुर्व समभार हे माणी. ऐकोनी ऐसी मुनीची वाणी वदे आश्रया नमोनी. सुवर्ण मागता की दुर्वाभार हसेल माते पुरंदर. म्हणे मी त्रिभुवनी थोर काय मागे ही मुनिकांता. म्हणेल मृत्यूलोकी दाते उदार मनोगत पूर्वी ते जे नृपवर. प्रत्यक्ष जे का कुबेर ते काय तुझं हे मन देती. तयासीने मागता हेम तुलोनी आली सखी मर्थ या स्थानी. हे नवल वाटे मज लागोनी कोणी न मागितले आजवरी.
आता अध्यायाच्या सुरुवातीला गणेशाची प्रार्थना केलेली आहे की तूच 21 सर्ग, पाताळ, कारण, महाकारण, सप्त पाताळ हे सगळं तूच निर्माण केलं आहेस आणि तूच अनंत ब्रह्मांड निर्माण केली आहेस आणि सर्वांचे सूत्र तुझ्या हातात आहे. तसा सूत्रधारी भावल्या नाचवतो तसा तू आम्हा सर्वांना नाचवत आहेस. मग मागच्या अध्यायामध्ये जनकाचं चरित्र, त्याचं कसं गर्वहरण केलं. गणपती त्याच्या घरी गेला आणि जेवण दे शुष्क अन्नसुद्धा सगळं घेतलं, संपवलं. मग त्याने शेवटी प्रार्थना करून ते वर मागितला विदेही जनकाने. ती कथा आहे. तर आता याच्यामध्ये ती म्हणते एवढं काय ध्रुवाचा महिमा थोर आहे, मला अजून पण काय पटत नाही. या पृथ्वीवरती एवढ्या अनेक गोष्टी आहेत. लोक सोनं दान देतात, गाय दान देतात. तर असं काय पुण्य आहे की ज्याच्यामुळे दुर्वामुळे, साधी एक दुर्वा अर्चिल्यामुळं पुण्य प्राप्त होतं. तुम्हीच मागच्या ह्याच्यात सांगितलं मला की गणपतीचं नुसतं नाव घेतलं तरी गणपती पावतो, गणपतीला 2दा नमस्कार केला तरी गणपती पावतो, गणेशाचं जे कुठं तीर्थ आहे तिथं कुठं स्नान केलं तरी गणपती पावतो. मग ह्या दुर्वेचं असं काय महत्त्व आहे? मग मुनींनी काय केलं, गणपतीच्या डोक्यावरचा एक दुर्वांकुर उचलला, म्हणजे एक दुर्वा उचलली आणि ती घेतली, बायकोच्या हातात दिली. तिचं नाव आश्रया ना, तिच्या हातात दिली आणि सांगितली की तू आता स्वर्गात जा, इंद्राकडे जा आणि इंद्रभुवनी जाऊन त्याला सांग की या दुर्वेच्या वजना एवढा मला सोनं पाहिजे. तर ती म्हणली अहो तो हसेल मला की पृथ्वीवर एवढे दाते आहेत, एवढे राजे आहेत, कुबेर पृथ्वीवर आहे. असं असताना प्रत्यक्ष जे काय कुबेर आहेत असे असताना एका दुर्वे एवढं सोनं मला कोण देणार नाही का? आजपर्यंत कोणी मागितलं नाही, असलं कसलं मागणं मागायला तू माझ्याकडं आलीस असं मला इंद्र म्हणेल, असं ती ऋषींना म्हणाली. वदता ऐसे वज्रपाणी तयासी मी काय सांगू मुनी, परी मी हे मांडता तुलोनी त्यात स्वार्थ ना परमार्थ. प्रियेची ऐकता मधुरवाणी योगी आनंदोनी तेव्हा मनी, वदता झाला तक्षणी शब्द जे का अमूल्य. हेम हे तुलोनी दुर्वाभार देता दाता नसे गे या भूवर, तरी स्वर्गी जाऊनी साचार हेमा आणि तुलोनी. प्रार्थोनी या पुरंदर कांचन आणि दुर्वाभार, आणि गुणे साचार किमपी हीन न आणि. तुळा केली या वाचून आणू नको सर्वथा सुवर्ण, की अमित देता अमरेंद्र धन परी किमपी ना आणि सर्वथा. जितके मावेल धन तुलेत तेच आणि तुलोनी येत, ऐसे वदून दुर्वांकुर त्वरित करी दिदला सतीच्या. जाणून पतीचे मनोगत आश्रया झाली हर्षभरित, सद्भावे मुनीसी नमोनी त्वरित सिद्ध झाली से जावया. आनंदे लक्षोनी पतिचरण हृदयी चिंतोनी गजानन, तेव्हा मनोवेगे करून इंद्रभुवनी पातली. येता लक्षोनी मुनिकांता हर्ष झाला से अमरनाथा, सन्मुख सभास्थानी येता नमन करोनी प्रार्थित. कोणता मनी धरुनी हेत माये किमर्थ पातली सयेत, तरी सांगे माते मनोगत पूर्वीन शीघ्र ये काळी. आणि दर्शने पुरला मनोरथ येशील येता श्रमलिस माये बहुत, तरी सांगे माते आता त्वरित नमिता पाया सद्भावे. देवेंद्राची ऐकता वाणी आश्रया आनंदली अंतःकरणी, सुहास्य वदनेत एक क्षणी वदती झाली ते काळी. मुनी आज्ञे करोनिया पातले येथे देवराया, सुबुद्ध तुझे ऐकोनिया मोद चित्ती झाला. दुर्वाभार घ्यावया सुवर्ण पाहिले तुझे हे दिव्य स्थान, तरी दुर्वाभार हे मध्ये तुळून जोखी घालून ये काळी. वदे तेव्हा अमरनाथ दुर्वाभार नेता हे मनिश्चित, पूर्ण न होय मनोगत कितीक होईल जोखात. दुर्वाभार हेम तुलोन देता लज्जा वाटे मज तत्वता, धनाधीश मी असता तुला कशास पाहिजे. तरी हेम देतो मी इच्छित तेने पूर्ण करी तू मनोगत. तेव्हा मुनिकांता प्रेमे वदत देवेंद्रासी ते काळी. पतिवचन मजला मान्य उल्लंघिता न येतयाचे वचन, तर दुर्वाभारची देई तुलोन तैसे नळगे मज लागी. मी ज्या वदले तुझ शब्दासी तुलोन देई सुवर्णासी, या वाचून या मजसी हे मनकोची सर्वदा. दुर्वा तुला न तू करिता धन देशील अमरनाथा, तरी मी जाईन आलिया पंथा आताची सत्य निर्धारी.
जाणून सतीचे मनोगत संतोष होनी अमरनाथ मान देऊनी बैसवीत देतो हे मासी तुलोनी धनादिशास पाचारून अमरेंद्र वदेतयासी वचन देई त्वरे हेम तुलोन सती लागून ये काळी तेव्हा धन दे नमोनी मुनिकांता माते हे मध्ये तो तुलोनी आता बहुत प्रार्थोनिया तत्वता निज भांडारी आणली कोटी घालून दुर्वांकुर हेम घाल तसे सत्वर परिसुवर्ण न होय दुर्वाभार तुला गेली से भरोनी तेव्हा कुबेर मनी आश्चर्य करीत मनेही तो दिसे नवल परिभ्रम पावला से अंतरी अहमपणासी पेटला जोका आणूनी मग सत्वर त्यात घातला दुर्वांकुर सुवर्णासे लावणी कर घाली त्यात अहमपणे परिजोखीन सामावे सुवर्ण धनादिश तेव्हा आवेशला जाण हेम काढले जोखातून घट उभविला ते काळी धन दे गर्व अंगी धरोनी दुर्वांकुर झोके घातला जणी अतिवेगे हे मानोनी आवेशे घाली ते दवा घट उभविला से अद्भुत त्यात त्रिभुवन मावेल समस्त हेम तेव्हा त्यात लोटीत अहंकार मनी धरोनी घटी घालता हेमभूत नवनिधी धन आटले त्यात राहिले नाही धन किंचित घालावया जोखात दुर्वांकुर जोखन सोडी स्थान कांचन गेले सर्व संपोन मग रत्ने घाली आणून जोखा माझी ते काळी परी झाले कदा दुर्वांकुर रिक्त झाले सर्व भांडार धन न राहिले साचार कुबेरापाशी ते धवा धनादिश तेव्हा लाजला मनी आश्चर्य करीत यक्षणी ही तो झाली सत्वहानी दुर्वांकुर हा तुलिता खिन्न होनिया कुबेर येऊनी वंदिला सुरेश्वर सांगितले वृत्त समाचार दुर्वांकुराचे ते काळी जो की हे मन होय तृणभार नवनिधी धन संपले पार कांचन राहिले साचार घालावया जोखात धनदाची ऐकोनी दिनवाणी वदे आवेशे वज्रपाणी अपार संपत्ती अर्पोनी तुला पूर्ण करेन मी तेव्हा सर्व संपदा आणोनी घालतात व तुलनी समान न होतात यक्षणी तृणदोखे सर्वदा स्वलोकी धन संपले पार लाजला मणी वज्रधर मी पणा विराला सत्वर आश्चर्य करी ते काळी तो दक्षिण दिशेचा पती त्रयभुवनी दयाची कीर्ती जो पापी जनासी निश्चिती शिक्षा करी स्वसत्ते विख्यात ऐसा सूर्यसूत नामतयाचे कृतांत होऊन तो कोपयुक्त येत धावोनी तुलेसी वदे आवेशे मुनिकांतेसी पूर्ण करतो मी तुलेसी अर्पोनिया कांचनासी स्वलोक वित्त शीघ्र आता त्वरे आणून स्वलोक धन जोकी घातले संपूर्ण परिण होय कदा जोक समान दुर्वाभार ते धवा लक्ष्मी आयसे या घटीत झाला मनी गर्भ रहित अधोवदने विलोकित तुळे लागी ते काळी जो रोहिणीपती अगाध असे तयाची कीर्ती जो का वसे शिवाचे माथा अमृत वर्षोनी वृद्धी करिता तयाने तुला नैनी लक्षिता आला वेगे धावोनी श्रेष्ठ ऐसा जो रोहिणीपती अगाध असे तयाची कीर्ती तयाने गर्भ धरून चित्ती हेम घाली तुलेत जोखी घालता सुवर्ण कष्टला तेव्हा निशारमण तृण जोखन सोडी कदा स्थान वित्त सर्व ही घालिता उद्विग्न होता रोहिणीपती आवेशे पातला तेथे गबसती जोकी घालता संपत्ती खिन्न झाला मानसी वरुणादी दिक्पाल येऊन जोकी घालती बहुकांचन परी दुर्वांकुरन सोडी स्थान झाले खिन्न लक्षिता जयाने जगती सर्व निर्मोन केले जीव निर्जीवादी उत्पन्न ऐसा तो कमलोद्भव नंदन आला वेगे तुलेसी ब्रह्मा मी सर्व सृष्टी करता कायसी माते न्यूनता तुलेसी धनतत्वता अमित अर्पिन ये काळी ऐसे वदोनिया स्वमनी जोखे घाली हे माल आणोनी तरी जोखन हाले ते क्षणी दुर्वांकुराचे सर्वथा लक्षिता खिन्न झाला भोवत आश्चर्य भाऊ करी मनात तो हे दिसे आघटित भ्रम पावला ते काळी विधीच्या साह्या लागुनी
आवेशे पातला चक्रपाणी, लक्ष्मीकांत मी एक जनी, काय न्यून्य मज लागी. घेऊन मी अनंत अवतार, दानव वदले थोर थोर. पालन करता मी सर्वेश्वर, कांचन देई जो खासी. वदोनी ऐसे जनार्दन, उभा ठाकला येऊन. अनंत हस्ते कांचन, घाली तुलेत ते काळी. झोके घालता हेमपर्वत, श्रम पावला ते अद्भुत. परी ध्रुवांकुर जोख, किंचित स्थान न सोडी सर्वथा. विस्मित झालासे चक्रपाणी, म्हणे ही दिसे विचित्र करणी. तुला लक्षणी या नैनी, स्तब्ध झाला ते समयी. तेव्हा त्रिनेत्र जो गंगाधर, कैलासाधीश शशिशेखर. कोपलिया करी जो संवार, उदारा अखंड भक्तासी. तयास कळता वृत्तांत, म्हणे हर्षोनी उमाकांत. म्हणे हेमदेवोनी मी अमित, तुला पूर्ण करीन. घेऊनी अमित धनराशी, पातला वेगे तुले पाशी. तुले घालता कांचनासी, गर्वरहित झाला. हरिहरादी सुरासुर, झाले मानसी चिंतातुर. कांचन मिळे दुर्वा भार, हे तो अपूर्व झाले. दुर्वा तुलाही लक्षोनी, मुनिकांता मने हर्षोनी. तुले समीपत्वरे येऊनी, आनंदलीसे मानसी. तुले घेऊनी दुर्वांकुर, सुरासी जोडोनी कर. हे मन लगे बज निर्धार, दुर्वांकुरासी अर्पोनी. दुर्वांकुराची या समान, नसे अनेक थोर साधन. तरी मी आता हेम घेऊन, काय करू या यासी. वदोनी ऐसे सर्व सुरासी, निघाली वेगे निज आश्रमासी. सन्मुख विलोकनी पतीसी, लोटांगण घालीत. जोडून या द्वैपणी, वदती झाली दिनवाणी. दुर्वांकुर माते अर्पणी, संशय सर्व वारीला. या दुर्वासमया पुण्य पाही, आणिक पुण्य दुजे नाही. अपराध माझा ये समयी, पोटी घाली दयाळा. दुर्वांकुर माते अर्पून, केला माझे भ्रमनिरसन. दुर्वांकुराचे महिमान, न वदवे कदा मज लागी. कांचन अर्पिता दुर्वाभार, भागले सर्व ही सुरासुर. कांचन न राहिले निर्धार, तुले त आणो निघालावया. दुर्वेचे न वर्णवे महिमान, संशय झाला सर्व निरसन. दुर्वासमया वस्तू पूर्ण, न मिळे कोठे शोधता. ऐसे सद्भावे वदोनी, लागली आनंदे मुनिचरणी. अश्रुधारा स्त्रवती नयनी, सद्गत झाली अंतरी. सन्मुख उभी राहुनी, स्तुती करतसे आनंदोनी. धन्य धन्य तू महाराज मुनी, धन्य धन्य तू महाराज मुनी. प्रसिद्ध भक्त गणपतीचा. गणेश भक्त हे गजानन, न भासे मजला वेगळेपण. म्यामनी संशय घेऊन, वृथा शिणविले दयाळा. अपराध माझा क्षमा करी, सद्वर देऊनी मजला तारी. वदोनी ऐसे अवसरी, चरणी लागली आनंदे. मुनीने जाणून या सद्भक्ती, कांतेसी धरोनी हाती. आश्रय देतसे तिये प्रती, समीप आपल्या बैसवुनी. तेव्हा वदे महाराज मुनी, जो स्वानंदवासी मोक्षदानी. तो हा देवादिदेव चिंतामणी, स्थावर क्षेत्री बैसला. आतापर्यंत कथा अशी झालेली आहे की त्या मुनींची जी पत्नी आहे आश्रया, ती म्हणली मला काही हे पटत नाही की गायीपेक्षा आणि सोन्यापेक्षा देखील दुर्वा श्रेष्ठ आहे. मग मुनींनी काय केलं, गणपतीच्या मस्तकावरली एक दुर्वा हातात घेतली आणि घेऊन जा म्हणे आणि डायरेक्ट इंद्रपुरीला जा. आता बघा, तेव्हा लोक स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ठिकाणी फिरत होते, जाऊ शकत होते. अशी काहीतरी एखादी कला ते वाचणार की माणूस तिथपर्यंत जाईल. तिथं जा म्हणे आणि इंद्राला तू माग. मग ते मागचं झालं. ती म्हणाली इंद्र मला बोलेल की एवढंसं धन घ्यायला माझ्याकडं काय आलीस तू. पृथ्वीवरती एवढी राजे कुबेरासारखे महान राजे आहेत, तर दुर्वेच्या वजनाचं सोनं तुला कोणी देणार नाही का, माझ्याकडे कशाला आलीस. तर मुनी म्हणाले बघ, त्याला सांगायचं मला असं सोनं नको. इंद्र म्हणेल तू असंच सोनं घेऊन जा बाई, तुला देतो. तर नको, या दुर्वेच्या वजना एवढंच सोनं मला पाहिजे. खरोखर त्याप्रमाणे ती गेली. इंद्राने नमस्कार केला. माते एवढ्या लांब आली, श्रम पावलीस, तुझं काय मनोगत आहे, तुझी काय इच्छा आहे सांग मला. तिला आसन वगैरे दिलं, बसवलं. मग तिनं तेच सांगितलं की ह्या दुर्वे एवढं मला सोनं पाहिजे वजनामध्ये टाकून. तर ते म्हणाले अगं एवढंसं सोनं काय घेतीस वजन करून, असं किती येणार आहे सोनं. ती पण नवऱ्याला हेच म्हणाली होती की माझं जाणं येणं एवढं लांब मला जायला लावताय आणि एवढंसं सोनं घेऊन यायला सांगता, माझं जाणं येणं व्यर्थ नाही का.
ते म्हणले तू जाता तिथं माग तर खरं. तेच इंद्रही म्हणाला. ती म्हणाली नाही नाही, माझ्या पतीने मला सांगितलंय, त्याच्या शब्दापुढे मी नाही. त्यानं सांगितलंय तुळा करून जेवढं वजन होईल तेवढ्याच वजनाचं सोनं आण, बाकीचं आपल्याला नको. दिलंच तर सांग, नाही तर बाबा मी चालले इथनं. मग त्या इंद्राने काय केलं, कुबेराला बोलवलं आणि सांगितलं हिला बाबा तुला कर आणि त्या दुर्वेच्या तुळे एवढं हे कर, सोनं दे. मग कुबेर तिला आपल्या भांडारात घेऊन गेला. मग पहिलं काय, सोनाराचा बारकासा तराजू, त्यात एका बाजूला दुर्वा टाकली, दुसऱ्या बाजूला थोडं सोनं टाकलं, थोडं असं भरपूर सोनं टाकलं, हजारो दुर्वांच्या एवढं सोनं टाकलं असेल, पण ते दुर्वाचं पात्र काही हललंच नाही. मग जरा अजून मोठा तराजू घेतला, मग त्यात टाकलं, पुन्हा तेच. मग मोठा तराजू घेतला, पोती बिती वजन करण्याचा असतो तो. एका बाजूला एक मोठा कलश की ज्याच्यामध्ये लाखो हजारो मण सोनं मावेल असा कलश ठेवला, दुसऱ्या बाजूला दुर्वेचं पात्र ठेवलं, दुर्वा टाकले. पण ते सगळं कुबेरानं आपल्या नगरीतलं सोनं आणून त्याच्यामध्ये घातलं, पण ते जरा पण पात्र हललेलं नाही. मग ते बघून यम साह्याला आला. दक्षिणेचा म्हणजे यम आहे, ज्याला कृतांत असं देखील आपण म्हणतो, तो आला. मग त्यानं, प्रत्येकाची नगरी आहे आणि प्रत्येकाकडं दागदागिने ऐश्वर सगळं आहे ना. मग यमाने घातलं ते सगळं सोनं आपलं आणून, तरी पण काही झालं नाही. मग सूर्य आला, मग चंद्र आला, मग शेवटी विष्णू आला, कृष्ण आला, शंकर आला, सगळ्यांनी, ब्रह्मा आला. सगळ्यांनी आपल्या आपल्या नगरीमध्ये जे काही सोनं होतं ते सगळं सोनं तिथं आणून घातलेलं आहे. पण ते जरासुद्धा त्याचं जे ज्याच्यामध्ये दुर्वा ठेवली आहे ते जरासुद्धा पारडं वर झालेलं नाही आहे. मग शेवटी जेव्हा सगळे आता देव शांत झाले, नक्की आता काय करायचं कोणाला समजे ना, तेव्हा मग काय झालं, तिनं ती दुर्वा आनंदाने उचलली आणि म्हणाली की म्हणजे मला कळलं माझ्या दुर्वेचं महात्म्य किती आहे, मला काही तुमचं सोनं नको आणि मी काही ही दुर्वा तुम्हाला देणार नाही. मग आली खाली आणि आपल्या पतीच्या चरणी लागली की मी बाबा तू उगाच संशय घेतला, तुम्ही धन्य गणेश भक्त आहात. गणेश आणि गणेश भक्त दोन्ही एकाच पातळीवर असतात म्हणाले. तरी मला आता तुम्ही माझी चूक माफ करा आणि मला तुम्ही काय असेल ते एखादा वर द्या त्यातला. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की हा जो चिंतामणी नावाचा गणपती आहे, चिंतामणी म्हणजे आपल्या मनात जे आपण चिंतन करतो ते देणारा म्हणजे चिंतामणी. तर तो स्थावर क्षेत्री बसलेला आहे. स्थावर क्षेत्र म्हणजे थेऊर क्षेत्र. आता यातून एक कथा मला हरिविजयामधली आठवली आहे. असंच ते सत्यभामेला गर्व होतो की माझ्या घरी सेमंतक मणी आहे आणि तो इतकं भार सोनं रोज 32 भार सोनं प्रसवतो. आधी काय करते ती, कृष्णाला नारदाला दान देते. मुळात आधी विचारते की मला जन्मोजन्मी हा कृष्ण मिळावा, याच्यासाठी मी काय करू नारदाला. नारद म्हणतात ही काय खरी कृष्णाच्या योग्यतेचीच नाही, कारण हिला अजून जन्म पाहिजेत पुढचे. ही असं नाही म्हणत की हा जन्म शेवटचा माझ्या, मी कृष्णरूप व्हावं. मग नारद म्हणाले काय, तू हे दे, दान दे हरीला. मग देते ती त्याला दान. मग नारद म्हणतात बाबा आता माझी ही पेटी सांभाळ, माझी ही तंबोरा सांभाळ आणि मी आता आपण चालूया. रामनाम म्हणतं, ते काय माधवाचंच नाव घेतात ना विष्णूचं, नारायण नारायण म्हणत दोघे चालले. मग ती लागली रडायला सत्यभामा. मग तिने काय केलं, हळूहळू बळीरामाला कळलं, सगळ्या गोकुळाला, सगळ्या मथुरेला कळलं. मग सगळ्या स्त्रिया येऊन एकत्र, देवकी, बाकीच्या पत्न्याची आणि सगळे तिची निंदा करू लागल्या, ही कोण लागली एकटी हरीला दान देणारी. मग नारदाच्या अंगावर गेले धावून सगळं सैन्य घेऊन. नारद म्हणे मी एकटा ब्राह्मण, मला कशाला धरता, मी काय केलं आहे, तिनंच मला दान दिलं आहे. तर म्हणे परत दे. म्हणे मुळीच देणार नाही, मला चांगला आहे, माझ्या वेगानं चालणार आहे हा, माझी विणा सांभाळेल, मी नाही देणार, तुला आम्ही दुसरा देतो, नको. मग म्हणे त्याच्या भारंभार आम्ही सोनं देतो. मग ते कळले बघा, ह्याचं कोणाला काही कळलं आहे का महत्त्व, ह्याच्या वजना एवढं सोनं द्यायला ह्याचं वजन होतं का, ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत असा तो श्रीकृष्ण, त्याचं वजन काय होईल. मग त्याला एका पारड्यात बसवलं आणि एका पारड्यात पहिले सत्यभामेला वाटलं माझ्याच घरी इतकं सोनं आहे, मी आत्ता येऊ म्हणता सोडवेन. मग तिथं सगळं सोनं, मग सगळ्या द्वारकेतलं सोनं, मुळात द्वारका नगरी सोन्याची होती म्हणतात, तिथलं सोनं, मग सगळ्या स्त्रियांच्या अंगावरचे अलंकार सगळं घातलं. पण कृष्णाचं पारडं जराही वर झालं नाही. मग शेवटी रुक्मिणीला बोलावलं, ती राहिली होती. मग ती जगन्माता आली पांढऱ्या कपड्यामध्ये, असं शुभ्र साडी बिडी बसून एकदम सुंदर, जशी सरस्वती वगैरे शोभावी अशी. आणि तिनं कृष्णाचं पूजन केलं, नारदाचं पूजन केलं आणि त्या सगळ्या सोन्यावरती फक्त मनोभावे प्रार्थना करून एक तुळशीपत्र ठेवलं.
हां त्या सोन्यावरती. मग बघता बघता कृष्णाचं पारडं पार आकाशात गेलं आणि सोन्याचं पारडं खाली झालं. आणि मग सगळ्यांनी आपलं सोनं काढून घेतलं, भांडणं करून पुन्हा हे माझं ते माझं. आणि फक्त तुळशीपत्र राहिलं, तर तुळशीपत्राचं पारडं खाली आणि कृष्णाचं पारडं वर. म्हणजे तिथं जसा एका तुळशीपत्रावरती तो प्रसन्न होतो, तसा इथं एका दुर्वेवरती गजानन गणपती आपल्याला प्रसन्न होतो. मग दोन्ही ठिकाणी कसं आहे, त्या त्या झाडांचं महत्त्व सांगितलं आहे आणि ही सर्व झाडं औषधी आहेत. मग त्याने सांगितलं की हा जो गणपती आहे चिंतामणी, हा स्थावर गावला म्हणजे हा थेऊरला वसलेला गणपती आहे. सुक्षेत्री या चिंतामणी, चिंतित देतसे अर्धक्षणी, तरी नित्य दुर्वांकुरानी, अर्चन करी नित्य नेमे. पुरतील याने मनोरथ, दर्शन देईल एकदंत, ऐकोनी कानी वचनामृत, आश्रया मानसी तोषली. तो पातले तेथे सुरांचे भार, सद्भावे नमोन योगेश्वर, वदती तेव्हा जोडून कर, नम्रवचने ते काळी. दुर्वांकुर तुला आजी करोनी, अभिमान टाकला झाडोनी, ऐसा महाराज तू महामुनी, गणेश भक्त विख्यात. करता आम्ही दुर्वा तुलन, हेम गेले सर्व संपून, दुर्वास मनसे अन्न पुण्य, त्रैलोक्यात सर्वदा. कित्तिक करोनी दुर्वार्पण, पूजा वाहा गजानन, ते दयाळा आम्हासी कथून, पावन करी ये काळी. विबुधांची ऐकता वाणी, आनंदोनिया कौडिन्य मुनी, वदता झाला सुरा लागोनी, दुर्वा महिमा ते काळी. नको 21 अष्टोत्तर, नको सहस्र त्या निर्धार, नको लक्ष ही साचार, कोटीन लगेची सर्वदा. भक्तिभावे एक दुर्वांकुर, अर्चनी अर्पिता मस्तकावर, तुष्टोनी तेने लंबोदर, मनोरथ सर्व पूर्ण करी. स्थावर क्षेत्री हा चिंतामणी, तुष्ट होतसे दुर्वापर्णी, ऐसी ऐकता मुनीची वाणी, सुर सर्व आनंदले. हरिहरादी सुदापानी, स्थावर क्षेत्री वसोनी, दुर्वांकुरे अर्चिती चिंतामणी, नित्यकाळी आनंदे. स्थावर क्षेत्र परमपावन, सर्व तीर्थाचे हे मूळ स्थान, हरिहरादी सुरगण, वसती अखंड तया ठाया. सत्कथा ही गणेश पुराणी, व्यासासी कथिलीसे विधिनी, जी सुते कथिली मुनी लागोनी, तिचं असे वर्णिली. स्थावर क्षेत्र हे परम पावन, या परी क्षेत्र नसे अन्य, तीर्थमहिमा अद्भुत घन, कथिलासे गणेश भागवती. गणेश भागवत ग्रंथ पवित्र, सर्व ग्रंथांचे मूळ तत्व, समस्त कथा वर्णिले त्यात, मूलाधार ग्रंथ असे. यास्तव स्थावर क्षेत्र महिमान, अत्याद्भुत असे घन, सर्व क्षेत्राचे असे स्थान, अनंत तीर्थे या क्षेत्रभुवनी. योगी मुनी सुरासुर, क्षेत्री वसती निरंतर, त्या स्थानी बुद्धी होतसे स्थिर, वास घडता क्षेत्रभुवनी. स्थावर क्षेत्र परमपावन, करता येथे अनुष्ठान, प्रसन्न होय गजानन, सद्भाव तयाचा जाणोनी. सहस्त्र वर्षे वरकड क्षेत्री, अनुष्ठान करता सद्भक्ती, त्यासम फल स्थावर क्षेत्री प्रथम दिवशी प्राप्त होय. अश्वमेधादी यज्ञ महान, करता लागे जे फल संपूर्ण, तद्वत लादे तयासी पुण्य, दर्शन होता तीर्थाचे. प्रयाग तीर्थी मरण्यात मुक्ती, गणेश तीर्थाची अद्भुत शक्ती, दर्शने पावे सद्गती, स्पर्शने पद सायुज्यता. गणेश पादोदक करता ग्रहण, पाप निर्मूळ होय जाण, न लागता क्षण, न होय कदा पुनर्जनन, स्वानंद प्राप्त होय तया. अनंत तीर्थे जी या भूवर्ती, ती सर्व या क्षेत्राभोवती, पूर्वाभागी भागीरथी, मूळ जीवन या खंड. तपोधाम हे अतिविख्यात, जान्हवे निरहे श्रेष्ठ पवित्र, स्थाने प्राणियासी करी मुक्त, सिद्धी तत्काळ प्राप्त होय. सुस्थळ हे असे थोर, येथे शिवे तप केले घोर, मन झाले तेव्हा स्थिर, सिद्धेश्वर नामासी पावला. प्रयागापरी हे तीर्थ पवित्र, त्रिवेणी अखंड वाहे नित्य, दर्शन मात्रे होय मुक्त, मातृगया असेही. पितृगया श्री मोरेश्वरी, मातृगया स्थावरपुरी, पिंड देता गणेश पदावरी, मातृऋणातून मुक्त होय. तीर्थविधी प्रथम करून, गणेशपदी करावे पिंडदान, तेव्हा द्वार यात्रा करोनी पूर्ण,
ब्राह्मण भोजन करावे. गणेश तीर्थी नित्य करोनी स्नान, चिंतामणीचे करावे अर्चन. प्रथम मोरेश्वरी जाऊन पितृगया करावी. यात्रा सर्व पूर्ण करोनी, यावे तेव्हा स्थावर भुवनी. सद्भावे पूजिता चिंतामणी, तेव्हा यात्रेचे फळ प्राप्त होय. स्थावर क्षेत्रासी न येता, न होय यात्रेची सांगता. प्राप्त न होय मनोगता, चिंतामणी दर्शना वाचोनी. व्यासासी वदे विधाता, द्वय यात्रा मी पूर्ण करिता. पावली माते सामर्थ्यता, रचना करावया सृष्टीची. अनंत तीर्थे जी भुवरी, सर्व वस्ती स्थावरपुरी. पंचगंगा या निर्धारी, प्रवाही असती मुळेच्या. सर्व व्यासा ह्या तीर्थात, गणेश तीर्थ हे अतिपवित्र. दर्शन मात्रे होतसे मुक्त, स्पर्शने वारी तू भवासी. वर्ध चतुर्थीसी निर्धारी, त्रिवेणी संगम जो स्नान करी. अनंत जन्मीची पापे सारी, ती दूर होती तात्काळ. सुतमुखीची ऐकता वचनोक्ती, मुनीस आनंद दाटला चित्ती. सुता लागे तेव्हा वदती, स्वास्य वदने करोनी. तव मुखीचे ऐकता बोल, आल्हाद दाटला चित्ती प्रबळ. कोणत्या देवतेचे कोणते स्थळ, तीर्था समवेत सर्व सांगे. सांगे तीर्थांचे महिमान, कैसे करावे अनुष्ठान. कोणते फळ प्राप्त होय त्या लागून, सविस्तर हे कथन करी. मग ती जेव्हा आली आपल्या आश्रमामध्ये परत, आणि मग मुनींनी म्हणजे मान्य केला दुर्वेचा महिमा. मग सगळे देव पण तिथं आले आणि ते पण म्हणले, बाबा आज आमचं गर्भहरण केलंस तू, आम्ही एवढं सगळं सोनं घातलं, पण त्या दुर्वेची काही तुला झाली नाही. तर असं काय गजाननाची मती आहे ती आम्हाला तू सांग. मग मुनी देवांना सांगू लागले. आणि मग पुढे हे शौनक ऋषी वगैरे मुखोद्गत होऊन एकमेकाच्याकडे ह्या गोष्टी येतात. मग त्यांनी 2 क्षेत्र सांगितली. स्थावर म्हणजे थेऊर आहे, आणि दुसरं मोरेश्वर म्हणजे मोरगाव असावं, कारण मोरगावचा मोरेश्वर आहे आणि थेऊरचाच चिंतामणी आहे या ठिकाणी. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे की ही 2 ठिकाणं अतिशय पवित्र अशी आहेत. तिथं दुर्वा अर्पण करून असं गणेशाचं तिथं पूजन करावं. आणि त्याची सत्कथा आहे ही गणेश पुराणामध्ये, हीच मी इथं सांगितलेली आहे. किंवा गणेश भागवत जो ग्रंथ आहे त्यातूनच ही कथा मी घेऊन सांगितली आहे की इथं सगळे देव येऊन राहिले आहेत, योगी मुनी राहिले आहेत. इथं राहणाऱ्यांची बुद्धी स्थिर होते आहे. आणि एक पितृ आणि एक मातृ असं ते ठिकाण सांगितलेलं आहे. प्रयाग क्षेत्रामध्ये माणसाला तिथं मरण आलं तर मुक्ती मिळते, पण गणेशाच्या ठिकाणी फक्त गेलात तुम्ही तरी तुम्हाला मुक्ती मिळते. देवाच्या पायावर मस्तक ठेवलं तर सायुज्यता नावाची मुक्ती तुम्हाला मिळते. या क्षेत्राभोवती सगळ्या नद्या आहेत. पूर्वभागी भागीरथी आहे, म्हणजे या सगळ्या गुप्त रूपात आलेल्या असतात तिथे सगळ्या. त्रिवेणी संगम आहे तिथं. जान्हवीचं नीर आहे, तिथं स्नान केलं तर माणूस मुक्त होतो. मग सिद्धेश्वर नामाला तो इथं पावला आहे. जेव्हा मन स्थिर झाले, शिवाने इथं तप केलं, मन स्थिर झालं, तेव्हा त्या शिवाचं नाम सिद्धेश्वर आहे. तर मोरेश्वरी काय आहे, पितृगया आहे, म्हणजे हे मोरगाव आहे. आणि मातृगया आहे स्थावरपुरी. मग ह्या 2 ठिकाणाचं ते म्हणतात हे करा, यात्रा करा, तर ते मोठं पुण्य आहे. आणि पितृगया फक्त मोरेश्वरला जाऊन चालत नाही, तर पुढे स्थावर म्हणजे थेऊरला पण जायचं असतं. तिथल्या चिंतामणीची पण पूजा करायची असते. ह्या 2 यात्रा मी केल्यामुळेच मला मोठं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, असं विधाता व्यासांना म्हणाला आहे. विधाता म्हणजे कोण, ब्रह्मदेव. तो व्यासांना म्हणला, म्हणूनच मला इथं सामर्थ्य प्राप्त झालं आहे. मग या पंचगंगा आहेत आणि त्यांच्या ठिकाणी मुळेचा प्रवाह, म्हणजे मुळा मुठा म्हणजे हाच तो ठिकाण आहे, बरोबर. मुळेचा प्रवाह आहे, तिथं त्रिवेणी संगम आहे. त्या ठिकाणी म्हणजे एवढं पवित्र स्थान ते पूर्वी होतं. वर्ध चतुर्थीसी निर्धारी, त्रिवेणी संगम जो स्नान करी. अनंत जन्मीची पापे सारी, ती दूर होती तात्काळ. सुतमुखीची ऐकता वचनोक्ती, मुनीस आनंद दाटला चित्ती. सुता लागी तेव्हा वदती, सुहास्य वदने करोनी. तो मुखीचे ऐकता बोल, आल्हाद दाटला चित्ती प्रबळ. कोणत्या देवतेचे कोणते स्थळ, तीर्था समवेत मद सांगा. सांगे तीर्थाचे महिमान, कैसे करावे अनुष्ठान. कोणते फळ प्राप्त होय त्या लागून, सविस्तर हे कथन करी. ऐकता गणेश सत्कथामृत, श्रवण आल्हाद पावे चित्त. त्यात तव मुखीचे शब्द पवित्र, एकाग्रता होतसे कथेसी.
मुनींची सप्रेम ऐकता वाणी सुतानंदोनी अंतःकरणी म्हणे सत्कथामृत सेवा श्रवणी एकाग्रता सुदृढ करोणी क्षेत्रमहिमा पवित्र निर्मळ पापतापादी होय निर्मूळ प्राप्त होय पदाचळ अक्षय अखंड निर्मळ जे स्थावर क्षेत्र प्रसिद्ध पुराणी तेथे स्वानंदाधीश चिंतामणी चिंतितार्थ सर्व देत जणी भक्ता लागी आनंदे चिंतामणीशी सव्य घालोनी क्षेत्र महिमा परमनिर्मळ पापतापादी होय निर्मूळ प्राप्त होय पदाचळ अखंड अक्षयी निर्मळ जे स्थावर क्षेत्र प्रसिद्ध पुराणी तेथे स्वानंदाधीश चिंतामणी चिंतितार्थ सर्व देत जणी भक्ता लागी आनंदे चिंतामणीसी सव्य घालूनी मूळ गंगा वाहे आनंदोनी सर्व महानद्या इच्छा जीवनी गुप्त रूपे वास करती गजाननासी सव्य घालून मुळापूर्व भागी करी गमन प्रवाहीच्या तीर्थे पूर्ण गुप्त रूपे वसती पूर्वभागी पावन क्षिती तेथे गंगा यमुना सरस्वती अद्भुत असे ही तीर्थशक्ती त्रिवेणी संगम पवित्र पातशते कोदंड प्रमाण त्रिवेणीचे हे महिमान दैवे घडता येते स्नान पातके समूळ दग्ध होती तेथे चिंतामणीच्या वामचरणी पदी वाहे अखंड त्रिवेणी तेथे भागीरथीचे उन्माळे लक्षुणी यमुना पृथक होतसे तेथे गणेशपदी सरस्वती गुप्तरूपे करत वस्ती तेथे पिंड अर्पिता पदावरती मातृऋणातून मुक्त होय चितशक्तीचे हे आदिस्थान पूर्ण ब्रह्मी अखंडलीन मनकामना सर्व होती पूर्ण अनुष्ठान करता या स्थानी तीर्थदर्शनाच्या योगे करून सायुज्यता पद पावे निर्वाण करता तीर्थासी वंदन स्वस्वरूपी मिळवी तया तपोधाम हे जाणून श्रेष्ठ चित्ती आनंदला निळकंठ अल्पायासे दूर होती कष्ट तप करिता या स्थानी त्रिवेणीच्या पवित्र तिरी सतप आचरता मदनारी प्रसन्न होणी विघ्नारी पूर्ण केले मनोगत नाम ठेवणी सिद्धेश्वर आमोगार पिलासे सद्वर या स्थानी तपाचरला निर्धार पूर्वी तो मनोगत सर्वही येथे करता तीर्थविधी श्राद्धविधी अथवा करावा आधी पिंड द्यावा गणेशपदी मग द्वारयात्रा करावी शुद्ध प्रतिपदे पासून यात्रा करावी एक दिन परी आदव गणेश तीर्थी करून स्नान गजानन अर्चन करावे ऐसी चारी द्वारे करता पूर्ण नित्यशक्ती तीर्थी करावे स्नान दुर्वांकुरे शक्तीचे करावे अर्चन स्तुती करावी सद्भावे द्वारयात्रा ही करोनी पूर्ण पंचमीचा अर्चावा गजानन ब्राह्मणास करावे भोजन दक्षिणा देऊन नमावे गणेश तीर्था समीप जाण विधीचे परमतीर्थ पावन या ब्रह्मतीर्थासी वेष्टून सर्व सुरांची तीर्थे असती जलाधीश तीर्थी स्नान करता भावे अचल सुखासी तक्षणीच पावे रवितीर्थी स्पर्श होता सदैवे समूळ दुरिते दग्ध होती सोम इंद्रादी तीर्थे महान स्नाने पावे स्वर्ग भुवन सर्व तीर्थासी यावर प्रदान गजानने दिदलासे गणेश पदतीर्थीची अद्भुत शक्ती दर्शने चुके पुनरावृत्ती स्पर्शने सायुज्यतेची होय प्राप्ती स्वानंद अखंड निर्मळ विनायकी चतुर्थीस येते घडता स्नान आत्मरूप देत गजानन त्यात वर्ध चतुर्थीचे महिमान ऋणी होतसे देवत्यांचा चिंतामणीच्या नैऋत्य कोणी आनंदे वसे कौडिन्य मुनी रेवा प्रवाह अखंड त्या स्थानी तेथून उगम गणेश तीर्थाचा करता तेथे अनुष्ठान सिद्धी होयन लगता क्षण सिद्धयोगी मुनिगण वास करती या स्थानी गोदा गंडकी चर्मणवती या सर्व वस्ती या गणेश तीर्थी दर्शने पावे सद्गती स्पर्शने अचल सुखासी पावत क्षिप्राक्षरयू कावेरी गणेश तीर्थाचे उत्तरेस निर्धारी त्रिवेणी प्रवाह मुळे भीतरी वायव्य कोणी क्षेत्राच्या लक्ष्मी श्रीकरधर तेथे वास करी निरंतर दक्षिणे महाकालीचे स्थान सुंदर तेथे कासार तीर्थ श्रेष्ठ जे मानस सरोवरादी तीर्थे अनंत मुळेच्या उत्तर प्रवाही सर्वगुप्त यक्ष गणगंधर्व समस्त वास करती आनंदे
उत्तर ईशान्य कोणपर्यंत उभे अखंड निर्जर समस्त, त्यात रणभैरव बळीवंत, रक्षण करीत क्षेत्राचे. सर्व तीर्थे अंशभूतानी, गुप्त असती मुळेच्या जीवनी, क्षेत्र महिमान वर्णवे वदनी, सुक्षेत्र पावन थोर हे. गणेश तीर्थ परम पावन, सर्व तीर्थाचे आदिस्थान, सदैव होता देवदर्शन, मनोगत पूर्ण होती. चिंतामणीचे मुळाधिष्ठान, येथे विधीने केले अनुष्ठान, सर्व चिंताही निरसून, चिंतितार्थासी पावला. सुतमुखीची ऐकता वाणी, वदती तेव्हा तयासी मुनी, संशय उदेला आमचे मनी, निरसन करी ययाचे. तव मुखीचे ऐकता बोल, चित्ती येती स्वानंद डोल, गणेश सत्कथा ही निर्मळ, करता निर्मूळ दुर्ताचे. स्थावर क्षेत्री मातृगया, कोणी केली सांगे सदया, सविस्तर कथानक हे कथोनिया, निरसन करी मनाचे. मुनींचे ऐकता प्रेमळ वचन, आल्हादले सुताचे मन, म्हणे समूळ कथानक करतो कथन, श्रवण रंध्री साठवा. आता हे आत्तापर्यंत काय सांगितलं आहे तर हा सगळा महिमा सांगितला आहे. ह्या तीर्थक्षेत्र कशी सगळी तीर्थ आली आहेत आणि कुठल्या कोणाला कोण कोण वसलेलं आहे. अगदी मानस तीर्थापासून सगळी गुप्त तीर्थ इथं येऊन थांबले आहे. आता नावं तर आपलीच आहेत बाबा सगळी इकडची. मुळा नदी आहे, मोरेश्वर आहे म्हणजे मोरगाव आहे, थेऊरचा चिंतामणी आहे, आणखीन सिद्धिविनायक आहे म्हणजे सिद्धटेक असेल, असं सगळं आहे. पण त्या नद्यांची जी नावं सांगितली तर एवढ्या नद्या काही मी दोनदा केलं आहे थेऊर, पण मला काही दिसल्या नाही. कदाचित ते गुप्त रूपानं वगैरे तिथं असतील किंवा त्या काळामध्ये वाहत असतील. आणि मग मुळेचं नाव बऱ्याच वेळा आलं आहे. मुळा मुठा मग आलेच ना आपला पुण्याचा, किंवा तो पुण्यक्षेत्र आणि तो भाग आलेला आहे. मग या कथा ऐकून त्यांचं मन आनंदलं. मग तिथं काय सांगितले, गणेशाच्या पायाशी जर तुम्ही पिंडदान केलं तर ते मातृचं ऋण फिटतं ते असं सांगितलेलं आहे. मग सुतांनी विचारलं शौनक ऋषींनी त्यांना की याचं मातृगया नाव का झालं, कुणी केलं, काय इथं कुणी काय केलं तप वगैरे, ही कथा आम्हाला तुम्ही आता सांगा. मग ऋषींनाही आनंद झाला. म्हणे तुझा प्रश्न ऐकून मला आनंद होतो की तुला ह्याच्यामध्ये अत्यंत आवड आहे, तुला उत्सुकता आहे. तर मी तुला आता समूळ कथानक सांगतो, तू कानामध्ये साठवून ठेव. जन्नू राजा परमपवित्र, धीर उदार ख्यातिवंत, आत्मसार्थक करावया झाला उदित, राजवैभव सर्व त्यागोनी, आत्मवर्गाचे करुणी समाधान, राज्य स्थापनी स्वनंदन, हिमाचळी त्वरे येऊन, सुस्थळ लक्षिता तोषला, तो दैवयोग हा आला उदरा, भार्गव मुनी पातला तया ठाया, राये तयासी लक्षोनिया, दंडसा लागला पायासी, तृणासनी बैसवून, सद्भावे करोनी अर्चन, मग सन्मुख उभा ठाकून, कर जोडोनी प्रार्थित, आत्मसार्थकता करावया उपाय सांगे मुनिवर्या, कृपेची होईल छाया सार्थक होईल देहाचे, दयासागर तू कृपाघन, तव पायासी पातलो शरण, तरी मम हेत करी पूर्ण, महाराजा ये काळी, माता पिता गुरुदेव तुची माझा असशी सर्व, तव पदी अखंड माझा भाव, उद्धार करी दासाचा, रायाची ऐकता प्रेमळवाणी, मुनीचा आल्हाद वाटला मणी, तयाची समीप बैसवुनी, वदता झाला ते काळी, राव परम तू पुण्यशीळ, बुद्धी उपजली ही निर्मळ, तरी आत्मसार्थकासी मूळ, सदउपाय तुझ सांगतो, पितृऋणातून न होता मुक्त, साध्य न होय कदा स्वहेत, त्यात मातृऋण हे अत्याद्भुत, तरी केवी स्वहेत सिद्ध होय, करोनी माता पित्याची मुक्तता, मग स्वहेत साधी नृपनाथा, ऐसे वाक्य ऐकता राव वदे ते काळी, सद्गुरु महाराज तू शिरोमणी, लाभ झाला थोर दर्शनी, तरी माता पित्याच्या ऋणातून मुक्तता केवी पावेल. मग जन्नू नावाचा एक राजा आहे. या जन्नू राजानेच एकदा गंगेचा प्रवाह खाली धरणीवर अडवला आहे, म्हणून तिला जान्हवी असं देखील नाव आहे. तर या जन्नू राजाने आपलं सर्व त्याग केला, राज्याचा, सगळ्या वैभवाचा, सुखाचा, मुलाला राज्यावरती बसवलं आणि हिमालयामध्ये जाऊन तप करू लागला की बस झालं, आता आपल्या देहाचं सार्थक करावं. कर्मधर्म संयोगानं राजाचं नशीब बलवत्तर होतं, भाग्य म्हणून तिथे भारद्वाज मुनी आले आणि मग भारद्वाजांना पाहून राजा त्यांच्या पायाशी लागलेला आहे.
भारद्वाजनही भार्गव मुनी आले आणि त्या भार्गव ऋषींच्या पाया पडला. राजाने दंड नमस्कार घातला आणि मग म्हणे की तूच माता पिता आहे, तूच गुरु आहे, तर आता मला सांग ह्या देहाचं असं सार्थक होईल असं मी काय करू. मग ते ऋषी म्हणाले, आधी मातृपितृ ऋणातून मुक्त हो. बघा, मातृ शब्द आधी येतो पितृच्या पण आधी. पितृ मातृ म्हणत नाही आपण, मातृपितृ म्हणजे आईचं ऋण आधी. तर म्हणे पितृ ऋण कर, आईचं ऋण तर त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. त्या दोघांचा आधी ऋणातनं मुक्ती पाव आणि मग स्वतःच्या देहाच्या सार्थकाचा विचार कर. मग राजाने विचारलं की कसा काय मुक्ती मिळणार आईवडिलांच्या ऋणातून, हे मला सांगा. याते सद उपाय सांगून मनोरथ माझा करी पूर्ण. सुशब्द रायाचे ऐकून म्हणे विचार ऐक सांगतो. प्रयाग तीर्थी पिंडार पिता, स्वर्गी सुख पावे त्याने पिता. सिद्धक्षेत्री पिंड देता, मातृऋणातून मुक्त होय. परी देह सार्थकता होय त्या स्थानी, मरणात वास पावे स्वर्गभुवनी. स्वप्नचित्ती ही स्वनयनी, दृश्य न होय कदापि. द्वयाचा अनुभव सर्व पाही, प्रत्यक्ष घ्यावा याच देही. अल्प आयासे हा सिद्ध होई, वेळ काही न लागेची. पित्यास प्राप्त व्हावया सद्गती, गया श्राद्ध करावे मयूरक्षेत्री. तीर्थविधी द्वारयात्रा निश्चिती, यथा सांग करावी. मुक्त व्हावया मातृऋणातून, स्थावर क्षेत्र हे परम पावन. येथे गणेशपदी पिंडार्पून, द्वारयात्रा करावी. स्थावरी अर्चिता चिंतामणी, स्वसार्थकता होय तक्षणी. हे सप्तऋषादी महर्षींनी जाणोनी, केली सार्थकता या स्थानी. भार्गव मुनींची ऐकता वाणी, रायास आनंद दाटला मनी. नमन करुणी मुनिचरणी, हस्त जोडोनी प्रार्थित. महाराज तू दयासागर, मीत वासे किंकर. कृपा हस्त ठेवून शिरावर, मनोरथ पूर्ण करी माझा. माझी हस्ते करून श्राद्धादी विधी संपादून, द्वारयात्रा करी पूर्ण स्वसार्थक व्हावया. रायाचा हेत जाणून अंतरी, रायास पातला मयूरपुरी. तीर्थविधी करवोनी राया करी, यात्रा करविली परिपूर्ण. तेव्हा स्थावर क्षेत्रवासी येऊन, तीर्थविधी केला परिपूर्ण. गणेशपदी केला पिंडार्पण, मग द्वारयात्रा सर्व केली. यथा सांगो दुर्वांकुराणी, सद्भावे अर्चिला चिंतामणी. तेव्हा भार्गवे गणेशभूषण घेऊनी, भाळा लाविले रायाच्या. गणेशपदाचे घेऊनी तीर्थ, रायासी दिदले प्रेमयुक्त. राये प्राशोनिया त्वरित, दंडसा पायी लागला. मुनी तेव्हा रायासी वदत, गणेशभूषणाचा महिमा अद्भुत. उभय लोकी वशता सर्व हेत, अनंत विघ्ने निरसोनी. शस्त्रास्त्रादी संपूर्ण, मोहन मारण उच्चाटन. याचा स्पर्श होता देहा लागून, लीन होती सर्व शरीरी. पूर्ण होती याने मनोरथ, स्वानंदित होय चित्त. हरिहरादी सुर समस्त, करती वंदन भूषणासी. वदता ऐसे भार्गव मुनी, रायासी मोद दाटला मनी. सद्भावे नमोन चिंतामणी, हिमाचळी पातला. सुस्थळ नयनी लक्षून, निर्मिले तेथे दिव्यासन. त्यावर दर्भासन कृष्णांबर घालून, नित्य कर्म सारिले. तेव्हा निश्चळ आसने बैसून, केले दिशाबंधनादी आत्मबंधन. हृदय चिंतोनी गजानन, गणेशभूषण भाळी लावले. आकळून या मनोवृत्ती, हृदयी स्थापिली सद्गुरुमूर्ती. तेथे एकाग्रता सदृढ झाली चित्ती, देहभाव सर्व हरपला. वृत्ती चिदानंदी मुराली, ब्रह्मानंदी लागली टाळी. अहंभाव हरपला सकळी, चिदाकार चित्त जाहले. ज्येष्ठ राय ब्रह्मणस्पती, अद्भुत त्याची तेजदीप्ती. चैतन्यरूपी जी चितशक्ती, अलक्ष्य लक्षा वेगळी. अनंतरंग संपन्न युक्त, खुण सांगता न ये किंचित. देही विलोकिता झाला निश्चित, वृत्ती मुराली आनंदी. हरपली सर्व देहस्थिती, तेव्हा नवल करी श्री गणपती. जयाच्या मायेची अगाध शक्ती, अंत न लगे ती येचा. उद्धरावया स्वपितर, भगीरथाने प्रयत्न केला थोर. प्रसन्न करोनी श्री करधर, कर जोडोनी प्रार्थित. उद्धरावया पितृगण, गंगेचे मृत्युलोकी करवी गमन. हरी म्हणे जा घेऊन, तेव्हा गंगा वदे गर्भानी. माझा ओघ पडता धरेवरी, लयास जाईल धरणी सारी. ओघ न सहन करता या चराचरी,
कोणी नसे समर्थ. गर्वोक्त गंगेचे ऐकता वचन, भगीरथासी वदे जनार्दन. आधी हिचा करिता सहन, सिद्ध करोनी ने आता. वदता ऐसे अनंत, नमोनी हरिस वदत. स्मरण करता मी निश्चित, प्रगटोनी मनोरथ पूर्ण करी. तथास्तु वदोन चक्रपाणी, गुप्त झाला तय क्षणी. ऐशा समयी नारद मुनी, तय स्थानी पातला. रायासी लक्षोनी चिंतातुर, मुनी वदे प्रेम उत्तर. काय कारण उद्विग्नांतर, काय झाले सांगे मजा आता. नारदाची ऐकता भयवाणी, सद्भावे वदे पद नभोनी. वृत्तांत सर्व मुनीस सांगोनी, म्हणे संकट थोरे उद्भवले. तेव्हा रायासी वदे नारद मुनी, प्रसन्न होता शूळपाणी. मनोगत सर्व तक्षणी, पूर्ण होतील निश्चयसी. मुनींचे ऐकता अमोघ वचन, आनंदित झाले अंतःकरण. हिमाचळी त्वरे येऊन, शिवप्राप्ती सव बैसला. एकाग्र करून या चित्त, हृदयी चिंतिला उमानात. 1 सहस्त्र वर्षेपर्यंत निश्चळ बैसला आसनी. रायासी जाणून सदृढ भक्ती, चित्ती हर्षोनी उमापती. पूर्ण करावया मनोवृत्ती, प्रगट झाला से तात्काळ. निमग्नता लक्षोन ध्यानी, सद्गत झाला शूळपाणी. स्वकरे सावध करोनी, म्हणे मागी इच्छितार्थ ते काळी. दृष्टी लक्षोनी पंचवदन, चित्ती झाला आनंदघन. साष्टांगे करुणी नमन, समूळ वृत्तांत कथियेला. शिव म्हणे त्वरित आणि आता, ओगतीयेचा मी घेतो माथा. ऐसे बोधोनी नृपनाथा, गुप्त झाला असे ते काळी. तेव्हा राये स्मरोणी जनार्दन, हृदयी रेखिले निश्चळ ध्यान. म्हणे हेतू देवा करी पूर्ण, प्रगट होऊन त्वरे आता. सद्भाव रायाचा जाणून चित्ती, प्रगट झाला कमलापती. नृपे लक्षिता तया प्रती, नमन करुणी वदतसे. शिवोग घेतसे माता, गंगेस देई जगन्नाथा. तेव्हा हरी आनंदोनिया चित्ता, गंगेचा आज्ञापी जावया. गंगा तेव्हा हरिस वदत, शिवबोय वृद्ध हा अत्यंत. ओघ माझा अत्यद्भुत, केवी सहन करील हा. वदे तेव्हा श्रीकरधर, महान बलाढ्य कर्पूर गौर. अनंत ओघत व निर्धार, सहन करील निश्चयसी. तो गंगेचा ओघ स्वर्गावरुनी, येतसे त्वरे कडकडोनी. तो शिव तेथे प्रगटोनी, ओघ मस्तकावरी धरियेला. गंगेचा ओघ अत्यद्भुत, शिवजटेत झाला सर्व गुप्त. तेव्हा गंगा झालीसे लज्जित, भगीरथ प्रार्थित मग शिवासी. पितरांचा उद्धार करावया, गंगेस देई देवराया. तेव्हा शिवे जटेचा एक केस काढोनिया, गंगा प्रवाह मुक्त केला. तेव्हा पुढे चाले भगीरथ, गंगा प्रवाह मागे येत. तो दैवयोगात अद्भुत, ध्यान विसर्जन झाले जन्नूचे. तो पातला तेथे भगीरथ, सुवासे वदने तयासे वदत. गंगा ओघ येतसे अत्याद्भुत, तरी सुवासन घेई एकीकडे. जन्नू तयासी वदे वचन, कदा न ढळवी येथोनी आसन. गंगेस जाई तू घेऊन, भय नसे मज गंगेचे. तेव्हा गंगा प्रवाह अतिघन, समीप पातला लागता क्षण. जन्नूपदी स्पर्शता जीवन, गुप्त झाला ओघ जंगेतळी. गणेश भूषणाचे थोर महिमान, जंगेतळी गुप्त झाले जीवन. ते भागीरथे नयनी लक्षून, तयासी प्रार्थित नम्रपणे. प्रतापी तू महाराज शिरोमणी, प्रत्यक्ष भाससी शूळपाणी. महिमा अद्भुतन वदवे वदनी, शक्ती अपूर्व असेही. सिद्धयोगी तू अति महान, तो पदी मी आलो शरण. मनोरथ माझा करी पूर्ण, दयासागरा ते काळी. पितर उद्धरावया लागोनी, गंगा आणली बहु यत्नानी. तो जंगेतळी ठेविली दाबोनी, ओघ सर्व महाराजा. तरी तू पूर्ण करी माझा हेत, गंगा प्रवाह करी मुक्त. भागीरथाचे जाणून मनोगत, म्हणे येईल तव मागे जा आता. गणेश भूषणाचा महिमा अद्भुत, जंगेतळी गंगा झाली गुप्त. जंगेतुनी राये करता मुक्त, जान्हवी नाम पावली. तेच सबई नारद मुनी, गमन करता स्वर्ग भुवनी. सामर्थ्य रायाचे लक्षोनी, समीप पातला तयाच्या. येता लक्षण नारद मुनी, राव आनंदला अंतःकरणी. दर्भासनी बैसवनी, नमोनी अर्चित. तेव्हा मुनी वदे प्रेमयुक्त, सामर्थ्य राया तव अद्भुत. रावण तेव्हा नमोनी वदत, सामर्थ्य हे गणेश भूषणाचे.
राय तेव्हा आपला वृत्तांत मुनीच कथला सर्व विदित. तेने नारद हर्षोनी चित्तात स्वर्गभुवनी जातसे. स्वर्गभुवनी करता गमन सद्विचारी गुंतले मन. म्हणे सत्यलोकी त्वरे जाऊन उपाय विधी ते पुसावा. ऐसा स्वमनी करून विचार ब्रह्मभुवनी पातला साचार. सद्गत झाले मुनी अंतर नमन करोनी प्रार्थित. आता यांच्या ना कथेमधून छोट्या छोट्या कथा निघतात याच्यामध्ये. तर ते काय केलं मग, कुठले ऋषी आले होते मगाशी, भार्गव ऋषी. भार्गव ऋषींनी त्याला सोबत घेतलं आणि दोन्ही तीर्थ जी आहेत, मोरेश्वर मयुरेश्वर आणि दुसरं तीर्थ आहे कुठलं स्थावर, त्या राजाकडनं ती दोन्ही तीर्थ करून घेतली. मयुरेश्वर म्हणजे पितृऋणातून मुक्त होणं. तिथं पित्राचं म्हणजे एक तर गयेला श्राद्ध करावं किंवा तसंच गया श्राद्ध मयूरक्षेत्री करावं. आणि मग त्याच्यानंतर द्वारयात्रा म्हणजे काय मला समजलं नाही. म्हणजे जेव्हा आपण पिंडविधी करतो तेव्हा कदाचित मंदिरात आपल्याला घेत नाहीत आतमध्ये, म्हणून त्याला द्वारयात्रा म्हटलं असेल. दारातूनच पूर्ण करून जा, तिथं सगळे पिंडदान वगैरे कर. कारण कुठेही देवाच्या दारात आत जाऊन त्याच्या पायाशी पिंड टाकण्याची प्रथा नाही आहे. फक्त ती गयेलाच आहे. गयेलाच विष्णुपदावरती आपण हे करतो, सर्व पिंडदान तिथं पिंड टाकतो. बाकी कुठंही पद्धत नाही आहे. तर मग हे दोन्ही करून घेतलं. आणि हिमाचळावरती ते जन्नू राजा आहे तो तिथं याला बसलेला आहे, तपाला बसलेला आहे. मग शेवटी हे करतो तो. त्याचवेळी काय झालं, आपल्याला भगीरथाची कथा माहिती आहे. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली. सगर राजाचे 1000 पुत्र मारले गेले आणि ती जमिनीवर आणलेली आहे. मग आता त्या गंगेचा प्रवाह पहिलं त्याने काय केलं, विष्णूचं तप केलं प्रचंड. कारण विष्णूच्या अंगठ्यातून गंगा निघालेली खरी. मग शंकरानं मस्तकी धारण केली आणि जन्नूच्या जांघेतून निघालेली आहे. तर मग प्रसन्न झाला तो विष्णू. तर म्हणे मला गंगा दे बाबा, माझे पितर सगळे आता ते शापाने, ऋषींच्या शापाने सगळे भस्म झाले आहेत, तर त्यांना मला परत एकदा मुक्ती द्यावयाची आहे. विष्णू म्हणे घेऊन जा. मग गंगेला गर्व झाला ना. गंगा म्हणाली माझा प्रवाह पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणले पृथ्वी नष्टच होईल किंवा मी सरळ पाताळात जाईन, असं सांगितलेलं आहे काही ठिकाणी. मग तो गर्व तिचा पाहिला. तर मग विष्णूने सांगितलं बाबा हिला कोण सहन करल, तो सिद्धयोगी घेऊन ये किंवा त्या माणसाला तू आता सिद्ध करून इकडं घेऊन ये. मग तो असा चिंतातूर बसला. तेव्हा तिथं नारद मुनी आले. मग काय झालं बाबा राजा, चिंतातूर का बसलायस? मग सांगितलं असं असं कथा झाली. आणि म्हणे शंकराचं तप कर. शंकर तिला समर्थ आहे सांभाळायला. मग त्याने शंकराचं तप केलं. मग शंकर प्रसन्न झाले. मग शंकराला सगळी कथा सांगितली की आता गंगेला धरित्रीवर न्यायचं आहे आणि मग ते तुझ्याशिवाय कोण करू शकत नाही. शंकर म्हणले आण तिला, माझ्या मस्तकावर मी धारण करतो. मग ते गेले आणि विष्णूला सांगितलं होतं जेव्हा मी तुला बोलवेन, तुझं आठवण करेल तेव्हा तू ये. मग विष्णू तिथं आले. तर म्हणे दे गंगेला. आता तिला जटेमध्ये धारण करायला शंकर तयार आहे डोक्यावर घ्यायला. गंगा म्हणाली याच्या मस्त हा म्हातारा म्हणे, याच्यामध्ये म्हणे मी काय राहणार, तिला गर्वच होता अजून. ते म्हणाले तू ये त्याच्यामध्ये. मग ती जी आली जोरात कडकडून असा प्रपात करत आली खाली स्वर्गातून. तर शंकर तिथे उभे राहिले आणि तिला आपल्या मस्तकात धारण केलं. इतकं केलं की शंकराच्या जटेत ती गुप्तच झाली. मग ती लज्जित झाली, तिचा गर्व सगळा हरण झाला. मग त्यांनी शिवाची प्रार्थना केली की शिवा गंगेला मुक्त कर. मी एवढं सगळं तप, त्यांच्या 3 पिढ्यांनी जेव्हा तप केलं होतं तेव्हा ते 3ऱ्या पिढीला गंगा खाली आलेली आहे. तर म्हणून त्याला भगीरथ प्रयत्न हा शब्द वापरला जातो. तर म्हणे तिला मोकळं कर. मग शंकराने आपली एक जटा फक्त बाजूला केली. इकडे ब्रह्मगिरीवरती पण ती असं म्हणतात, ब्रह्मगिरी डोंगर आहे त्र्यंबकेश्वराच्या जवळ, नाशिकच्या जवळ, की शंकराने तिथं जटा आपटली आणि म्हणून त्यातून ती गंगा बाहेर आली. तीच गंगा गोदावरी किंवा ह्यांनी इथं मूळ गंगा हा पण शब्द वापरला आहे. जिथं हे ऋषी राहतात आणि मागच्या अध्यायाचं जे लिंक आहे ज्याच्यामध्ये पलंग राक्षसाने तिथे नेऊन टाकला आणि ते ऋषी आहेत तिथं, तर तो याच्यामध्ये त्या लिंकेचा उल्लेख आहे. मग तो जन्नू राजा जिथं तपाला बसला होता तिथं त्या गंगेचा मार्ग होता. मग त्याने काय सांगितलं,
जन्नू राजाला की बाबा तुझं आसन जरा मागं पुढं कर, ते गंगा येऊ दे. आता हे मूळ कशावरून निघाले सगळे? गणेश भूषण. आता गणेश भूषण म्हणजे काय, त्याचे अलंकार असं मला वाटत नाही. त्याचं भूषण म्हणजे एक तर डोक्यावरची दुर्वा आहे किंवा नागभूषण आहे, कमरेला नागबंध बांधला आहे. कारण त्यांनी जेव्हा ते दोन्ही ऋण मुक्त करून घेतलं ना, तेव्हा त्या मुनींनी काय केलं होतं, तर त्या ऋषींनी, भार्गव ऋषींनी तिथं चिंतामणीचं एक भूषण त्या राजाकडे दिलेलं होतं. आणि त्या भूषणामुळं काय झालं, गंगेचा जो ओघ धावत आला तर तो राजाच्या जंगेमध्ये गुप्त झाला. म्हणजे त्या गणेश भूषणामुळे झालं हे सगळं. मग ते गणेश भूषण म्हणजे कमरेला कदाचित नागबंधन पण असू शकतं, कारण त्यानं सगळ्या दिशा बंधन केलं होतं, आसन बंधन केलं होतं आणि तो बसलेला तपाला. तर म्हणे येऊ दे तुझी गंगा, मी काय तिला घाबरत नाही. मग काय झालं, तर ती गंगा त्यांच्या जंगेमध्ये गुप्त झाली. मग तिथं प्रार्थना केली परत की बाबा तू शंकरा एवढाच तू बलशाली मुनी आहेस, तर या गंगेला तू मुक्त कर, जिला मी माझ्या पितरांसाठी घेऊन चाललेलो आहे. मग त्याने काय केली, आपल्या जंगेतून तिला मुक्त केली, म्हणून तिचं नाव पुढं जान्हवी असं पडलेलं आहे. मग नारद भेटले तिथं परत त्या जन्नू ऋषींना, नारदांची पूजा केली. मग नारद पण म्हणाले बाबा तू खरं महान तपस्वी आहेस. आणि मग तो वृत्तांत सांगायला नारद कुठं गेले, स्वर्गामध्ये गेलेले आहेत. सत्यलोकी जाऊन म्हणजे कोणाकडे, आपल्या पित्याला सांगणार. नारदाचा पिता ब्रह्मदेव आहे ना, सत्यलोकात गेले आणि उपाय विचारायला विधीला. ऐसा स्वमनी करुण विचार, ब्रह्मभुवनी पातला सत्वर. सद्गत झाले मुनी अंतर, नमन करुणी प्रार्थित. माता पिता गुरुदेव, माझा तू एक अससी सर्व. मी नयनी लक्षुनी अपूर्व, पावला भ्रम चित्तासी. जन्नुराया परमपवित्र, हिमाचळी तप करीत. शक्ती तयाची अति अद्भुत, ती लक्षिता हर्षलो मानसी. जाता मी तयापासी, राव हर्ष पावला निज मानसी. तेव्हा वदलो मी तयासी, अगम्य शक्ती तुझी ही. राव दे माते नमन करून, मी नसे मुनी शक्तिमान. गणेशभूषणाचे हे महिमान, शक्ती अगम्य असे त्याची. माते राये आपला वृत्तांत, कथिता मोद पावले चित्त. तरी माझ्या मन तो उद्भवला हेत, तो सिद्ध करावया आलो या स्थानी. तेव्हा रायाचा वृत्तांत समूळ, विधीच कथोनिया सकळ. म्हणे वेद लागला माते प्रबळ, स्वसार्थकता करावया. तरी पितृऋणातून आता, करीत आता मम मुक्तता. ऐसे सुहास्य वदन मुनी वदता, विधी क्रोधावला ते काळी. अचळ असता मी ब्रह्मभुवनी, मृत्यू इच्छिसी स्वसाधनी. दुरात्मा तू पापखाली, शापभोगी त्वरे आता. यावत चंद्रो दिवाकर, तोवरी भ्रमण करी निरंतर. विश्राम के निद्रा साचार, प्राप्त न होय कदापि. विधीची ऐकता शापवाणी, भयमित झाला नारद मुनी. म्हणे उभे राहता या स्थानी, होईल अंत त्वरे आता. ऐसे स्वमनी तेव्हा वदोनी, भ्रमण करतसे दिन रजनी. विश्राम घ्यावया लागोनी, अवकाश नसे किंचित. त्याने शरीर कृश झाले भोवत, कवनासी वदता नये मात. शून्यवनी अखंड भ्रमत, देह रक्षण करावया. दुखे अक्षयी भ्रमण करता, तो दैवाची होय उदयता. तेथे मुद्गल मुनी अवचिता, वनी सन्मुख प्रगटला. मुनी लक्षोनिया सन्मुख, नारदासी दाटला हरिक. परी मनी झाले परम दुःख, स्थिर न होता ये म्हणोनी. मुनी महान गणेश भक्त, नारदाचे जाणोनी मनोगत. वदे तयासी प्रेमयुक्त, मने स्थिरता करी नावेक. तेव्हा सव्य घालुनी मुनीसी, विधी शाप कथिता तयासी. बुद्गला आनंदोनी निज मानसी, गणेश भूषण लाविले तया. हृदय धरोनिया सदोय, मने शापाचे आता न मानी भय. रक्षील निश्चय गणराय, स्वभूषणाच्या योगाने. आता रेवातिरी जाऊन, करी गणेश आराधन. तेव्हा कृपा कर मस्तकी ठेवून, एकाक्षरी मंत्र उपदेशिला. म्हणे करी जाऊन आराधन, होईल तुझे शापमोचन. मुनीचे ऐकोनी अभय वचन, नारद मानसी हर्षला. मुनी प्रार्थोनी प्रेमयुक्त, रेवातिरी पातला त्वरित. रेवा म्हणजे आपली नर्मदा. सुस्थळ लक्षोनी निवांत, स्नानादी कर्म आरंभिले. एकाग्र तेव्हा करुणी चित्त, हृदयी रेखिला एकदंत. एकाक्षराचा जप करीत, दुःख चिंता वारुणी. ध्यानी होता निमग्न, स्वानंदी चित्त गेले मुरून. तेव्हा अनंत रूपी गजानन, अंतर्बाह्य व्यापला.
जाणून चित्ती सुदृढ भक्ती, सद्गत झाला मंगलमूर्ती, प्रगट झाला से त्वरित गती, मनोगत पूर्ण करावया, ध्यानी निमग्न लक्षणी मूर्ती, आनंदे वदे चिंतामणी, प्रगट झालो तव भक्तीनी, मागे इच्छिता अर्थ एकाळी, सुशब्द ध्यानी ऐकून, नारद झाला आनंद घन, दृष्टी लक्षणी गजवदन, नमन करुणी प्रार्थित, देवादिदेव तू ब्रह्मणस्पती, अगाध असे ही तव शक्ती, तरी मनोगत पूर्वी गणपती, मागतो न मुनी पाया ते, तेव्हा आपला सर्व वृत्तांत दीनवदने केला श्रुत, ऐकता वदे एकदंत, शापन बाधी तुझ लागी, त्रिभुवनी राहील गमन, सर्व ठाई पावेल मान, मानवादी सुरासुर संपूर्ण, मान देतील तव वचनी, परिविधी शापतो अतिघन, तो आता मम वर्दे करून, किंवा शिखाही भोगील जाण, उभे राहील अक्षयी, निद्रा विश्राम घेताना, शापन बाधी तुझ लागोनी, ऐसे वदोरी चिंतामणी, अंतर्धान पावला, नारदासी आनंद दाटला चित्ती, म्हणे गणेश भूषणाची अद्भुत शक्ती, तेव्हा हृदय स्मरोणी श्री गणपती, गमन करता आनंदे, दुर्वासम अन्य नसे पुण्य, प्राप्त होय स्वानंद भुवन, दुर्वार्पण करता गजानन, करी रक्षणा खंड, श्रवण करता दुर्वाचरित्र, पूर्ण होती मनोगत, धनधान्य आदी होय प्राप्त, श्रवण करता सद्भावे, पुढील अध्यायी कथा रसाळ, पुढील अध्यायी रसाळ कथा, मुनी प्रश्न करतील सुता, पावन होय श्रोता वक्ता, गणेश कथा श्रवणाने, धुंडी वरदा श्री गणेशा, पूर्ण करीसी माझी आशा, पूर्ण ब्रह्मिया सर्वेशा, पाय धरले सद्भावे, वाचे वत्ता गजानन, निरसन होय भवबंधन, नाममहिमा अद्भुत घन, करी पवित्रता देहाची, इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, गणेश पुराण आदी गणेश भागवत, यातील सारांश परिसोत भक्त, दशमो अध्याय रसाळ हा. मग नारद कुठं गेले? आपल्या ब्रह्मसत्य लोकाला गेले, म्हणजे जे ब्रह्मदेवाचं स्थान आहे, आणि त्यांना सांगितलं की तूच माझा माता पिता गुरु आहेस, तर मी असं बघितलं ठिकाण, आणि असं माता पिताच्या ऋणातून तो जन्नूराजा कसा मुक्त झाला, आणि ते गणेशभूषण कसं हे आहे सगळं सांगितलं. तर म्हणे आता मला पण तुझ्या ऋणातून मुक्त व्हायचे, तर मी असा उपाय मला सांग, मी काय करू? मग ब्रह्मदेवाला राग आला. म्हणे अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मी आहे, मी अचळ आहे, मी काय माझं मरण नाही, आणि तू माझा मृत्यू इच्छितोस, आणि तू ऋणातनं मुक्त होतोस काय रे पाप्या? तू आता शाप देतो, तुला आपल्या पोराला शाप दिला, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तू सतत भ्रमण करशील, तुला अजिबात विश्राम मिळणार नाही, झोप मिळणार नाही, नुसता भटकत राहशील सगळीकडं. आता ते शापवाणी ऐकून नारद घाबरले. नारदाला एका जागी उभंच राहता येईना, उभं राहिलं की लगेच त्वरित आणतंय असं सांगितलं. त्यामुळे बिचारा नारद राहिला तिन्ही लोकांमध्ये फिरत, पृथ्वी स्वर्ग पाताळ, विश्राम काही घेता येईना, अवकाश जागाच नाही, कुठं झोपायचं नाहीच, फिरतच राहायचं. शरीर कृश झालं, जीवाला त्रास वाटू लागला. आता करायचं काय? शून्यवली म्हणजे बघा शून्य अवकाश आहे हे आपल्याला तेव्हा पण माहीत होतं की ह्याच्या पुढे वातावरणाच्या पुढे शून्य आहे सगळं. तिथं फिरत राहायला देहरक्षण करायला, तिथंच भ्रमणच आहे ना बघा. आपल्याला पण आता जी आपली यानं बिनं जातात, तर ती जेव्हा एक पृथ्वीचं सगळं संपलं, आवरण प्रावरण जी सगळी 7 आवरण आहेत, त्याच्यानंतर जे आहे ती वस्तू भ्रमत राहते बघा तिथं. तसा नारद राहिला तिथं, फिरत राहिला. मग त्याला कोण भेटले? मुद्गल ऋषी भेटले. मग ते नारदाला म्हणले अरे 2 मिनटं थांब तरी स्थिर, काय मला सांग. त्याच्या मनातलं कळलं, नारदांच्या मनामध्ये आलं की मला आता काय देहरक्षण करायला ह्या मुनींना उपाय विचारला पाहिजे, पण मला एका जागी थांबता पण येत नाही आहे. अरे म्हणे थांब 2 मिनटं. मग नारदाला सव्य घालत म्हणजे गोल गोल फिरत नारदाच्या भोवती प्रदक्षिणा घालत ह्यांच्या मुद्गल ऋषींच्या भोवती नारदाने सगळी कथा सांगितली. मग ते म्हणले घाबरू नकोस, नर्मदा तीरी जा. आताच बघा याच्या आधी आपण नर्मदा आख्यान ऐकलं आहे, रेवा तीर म्हणजे नर्मदा. तिथं सगळ्या गोष्टींनी लोकांनी जाऊन तप केलेलं आहे, त्यांची शापमुक्ती झालेली आहे. ह्याच्यापूर्वी मी नर्मदा पुराण सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे, आपण जरूर ऐकावं. मग रेवातीरी आला, मग तिथं ते बघून तिथं सुस्थळ बघितलं आणि बसला एकाक्षर बीजाचा मंत्र करत गणपतीचा बसला. अंतर्बाह्य जेव्हा त्याला गणपतीमय झाला, असं नुसतं बसून नाही तर खरंच तुमचं ध्यान लागलं पाहिजे, सतत तुम्हाला 24 तास
त्या देवाचंच तुमच्या ध्यानी मनी सगळीकडे तो देव दिसला पाहिजे. तसं झालं. मग गणपती चिंतामणी आला तिथं. नारदाला सांगितलं, बाबा प्रसन्न आहे मी, तुला काय पाहिजे ते सांग. मग नारदाने ती मूर्ती बघितली, सगळं नमस्कार केला, प्रार्थना केली आणि असं बारीक तोंडाने गरिबासारखं सगळं सांगितलं, असं असं घडलंय, काय करू. मग गणपती म्हणले, तुला काही शाप लागणार नाही, कारण मुद्गल ऋषींनी स्थिर केलं ना. नारदाचा शाप कुठं गेला अर्धा? मुद्गल ऋषींकडं गणेशभूषण होतं, ते नारदाला लावलं, त्याबरोबर नारद स्थिर झाला. मग ते गणेशभूषण म्हणजे शेवटी दुर्वाच असं सांगितलेलं आहे बरं. तर म्हणे हा शाप काय तुला बाधणार नाही, तर तुझी शेंडी मात्र शाप भोगल. कारण शेवटी काय ब्रह्मदेवाचं वचन आहे ते. ब्रह्मदेवाचं वचन वाया तर जात नाही. म्हणून तुझी जी शेंडी आहे ती 12 महिने उभी राहील. मग नारदाची शेंडी कांडोळी, नारदाची असं बऱ्याच ठिकाणी वर्णन आहे. तर ती शेंडी का उभी आहे ताट? कारण त्याच्या बापाचाच त्या ब्रह्मदेवाचा तो शाप आहे. आणि मग गणेशभूषणाची अशी अद्भुत शक्ती आहे. त्यामुळे हृदयामध्ये गणपतीचं स्मरण करत नारद मग आपले गेले, शापमुक्त झाले. मग असं ह्या अध्यायामध्ये दुर्वेचं सर्व महत्त्व सांगितलं आहे. दुर्वे समान दुसरं काही पुण्य नाही. माणसाचं मनोगत पूर्ण होतं, धनधान्य प्राप्त होतं. हा अध्याय जरी ऐकलात तुम्ही तरी पण तुमची पापं जळून जातात. आता पुढच्या अध्यायात दुसरी रसाळ कथा आहे, ती आपण पुढे ऐकूया. अशा रीतीने इथे हा अध्याय 10वा समाप्त झालेला आहे. ओम गम गणपतये नमः.